तर नमस्ते दोस्तों, आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज उठायला उशीर झाला कारण रविवार असल्याने कॉलेजला सुट्टी होती, म्हणून काही लवकर उठले नाही. आता 10 वाजले आहे आणि मी तयार झाले आहे कारण मला त्रिवेणी आश्रममध्ये जायचं आहे फिरायला आणि काही सामान पण आणायचं होतं. तर आश्रममध्ये पोहोचलेले आहे. इथे जरा फोटो व्हिडिओ काढले कारण इथे किती छान प्लेस आहे. आश्रममध्ये आल्यावर एवढं भारी वाटतं ना, सगळीकडे शांती असती आणि मनाला पण खूप शांती भेटते. तर थोड्या वेळ मी बसले आणि घरी गेलो आम्ही. आणि घरी गेल्यावर जरा मम्मी पाशी गेले काय करते ते पाहायला. मम्मी तेव्हा भाजी ते बनवत होती हॉटेलमध्ये. मग मी पण मम्मीची थोडीफार हेल्प केली आणि मग काउंटरला जाऊन जरा टाइमपास केला भावासोबत. मग 12-1 वाजता पार्लरला गेले कारण माझा क्लास झाला म्हणून हेल्पसाठी. मग डायरेक्ट 2 वाजता मी तिथून स्कूलच्या फ्रेंडला भेटायला चालले. मी आज खूप एक्साइटेड आणि इमोशनल आहे कारण एवढ्या दिवसाच्या नंतर माझ्या स्कूलला फ्रेंडला भेटायला चालले म्हणून. मी थोड्या वेळ तिथे मस्ती केली, गप्पा वगैरे मारल्या कारण आज मला खूप भारी आणि हॅपी वाटत होतं. आम्ही सगळ्या निघालो आहे आळंदीमध्ये माऊलींच्या मंदिरात दर्शनासाठी. तेथे आल्यावर देवाचे दर्शन घेतले व तिथे येऊन मन एवढे प्रसन्न झाले ना, ते पण फ्रेंड सोबत एवढ्या वर्षाच्या नंतर. दर्शन घेऊन आम्ही आता कॅफेमध्ये चाललोय फ्रेंड सोबत. तर कॅफेमध्ये गेलो आम्ही. तिथे गेल्यावर थोड्याच वेळात पाऊस स्टार्ट झाला. असं वाटलं की बरं झालं थोडा वेळ लवकर आलो, नाही तर पावसात भिजलो असतो आम्ही. कॅफेमध्ये ऑर्डर दिली. ऑर्डर येतपर्यंत फोटो काढत बसलो, जोपर्यंत ऑर्डर येत नाही तोपर्यंत. तर आता आमचे फोटोशूट पण झाले आणि ऑर्डर पण आली. तर आम्ही आता खायला स्टार्ट केलं आहे. तर आमचं आता खाऊन झालं आहे, पण आता पाऊस स्टार्ट झाला आहे त्यामुळे आम्ही अजून बसलो. आम्ही थोड्या वेळ थांबलो पण पाऊस काय थांबेना आणि त्यांना उशीर पण झाला. तर पण काय पाऊस थांबला नाही त्यामुळे मी बोलले थोडा वेळ थांबू, पण त्यांना उशीर झालता त्यामुळे त्या बोलल्या चला जे होईल ते होईल, पावसात भिजलो तरी चालेल. मग काय जे व्हायचं तेच झालं. पावसामध्ये भिजलो आणि खूप पाऊस होता. मग आम्ही विचार केला आता भिजलोच आहे तर जरा मस्ती वगैरे करू. मग मधल्याच रस्त्यामध्ये आम्ही तिथं थांबलो रस्त्याच्या साईडला आणि व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढले आणि पावसामध्ये धिंगाणा मस्ती करत बसलो. तर पावसात खूप भिजलो त्यामुळे त्यांना बोलले चला घरी, नाही तर आजारी पडेन आपण. प्राप्तीच्या घरी पोहोचलो आणि पण मी सगळी भिजले. मी तर कपडे पण नव्हते नेले. मग काय प्राप्तीचे कपडे घातले आणि आम्ही आता गप्पा वगैरे मारतोय जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत. मग पाऊस थांबला, मग आता मी घरी चालले. पण आज खूप भारी वाटते स्कूलच्या फ्रेंडला भेटून आणि मस्ती करून. मला माझे स्कूलचे दिवस आठवले. आता मी चालले घरी सगळ्यांना बाय बोलून.